कल्याण में 65 अवैध इमारतों को लेकर शिवसेना ठाकरे गुट के जिला प्रमुख दीपेश म्हात्रे ने केडीएमसी आयुक्त इंदुरानी जाखड़ से मुलाकात की। म्हात्रे ने फर्जी दस्तावेजों के आधार पर हुए हजारों करोड़ के घोटाले और इसमें शामिल लोगों के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की। कल्याण में शिवसेना ठाकरे के जिला प्रमुख दीपेश म्हात्रे ने केडीएमसी कमिश्नर इंदुरानी जाखड़ से मुलाकात की, जिसमें 65 अवैध इमारतों के निवासियों का मुद्दा उठाया गया। दीपेश म्हात्रे ने इस दौरान अधिकारियों पर गंभीर आरोप लगाए, जिसमें कहा गया कि हजारों करोड़ रुपए का राजस्व और बैंक ऋण डूब गए। साथ ही प्रधानमंत्री आवास योजना के 100 करोड़ रुपए के फर्जी दस्तावेजों के जरिए घोटाले का शिकार हुए। म्हात्रे ने केडीएमसी आयुक्त से मांग की है कि मामले में संलिप्त सभी दोषियों के खिलाफ कड़ी कार्रवाई की जाए। काही गोष्टींची पार्श्वभूमी आज सर्व नागरिकांना आणि सर्व जनतेला कळणे गरजेचं आहे की आज आपल्याला दिसतंय की या 65 इमारतींवरती कारवाई होते, पण याची पार्श्वभूमी कोणीच समजून घ्यायला तयार नाही। ती पार्श्वभूमी आज सांगण्यासाठी आम्ही आयुक्तांकडे आलो होतो। 2020 मध्ये एक पहिली एफआयआर झाली, फॉर्जरी डॉक्युमेंटची 420ची एक एफआयआर 2020 ला झालेली आहे। त्याच्यानंतर 2022 ला एक एफआयआर झाली, सेम फॉर्जरी महापालिकेचे खोटे दस्तावेज बनवून बँकांकडून लोन घेतल्याची ही केस होती। या केसमध्ये जे आरोपी आहेत त्या सगळ्या बिल्डिंग्सची नावं घेऊन ज्या बँकांनी केस दाखल केली त्याच आधार घेऊन संदीप पाटील यांनी जनहित याचिका दाखल केली आणि जेव्हा या जनहित याचिकेची चौकशी सुरू झाली त्याच्यानंतर केडीएमसीनी गुन्हा दाखल करून या 65 इमारतींची नावं त्याच्यामध्ये टाकली। मूळ मुद्दा असा आहे की ज्या पहिले 2 एफआयआर झाला त्याच्यामधले आरोपी कोण आहेत, त्याच्यामधले हे डॉक्युमेंट्स बनवणारे, खोटे कागदपत्र तयार करणारे आणि खोट्या कागदपत्रांच्या आधारावरती नॅशनलाइज बँकांमधून लोन घेऊन मोठा भ्रष्टाचार करणारी ही लोक कोण आहेत हे शोधणं अत्यंत गरजेचं आहे। आज डोंबिवलीतल्या सर्वसामान्य 6,500 लोकांच्या घरामध्ये जे वातावरण आहे ते या फॉर्ज डॉक्युमेंट करणाऱ्या ही जी टोळी आहे डोंबिवलीतली, गँग्स ऑफ डोंबिवली, यांच्यामुळे ही परिस्थिती आज डोंबिवलीमध्ये या सर्वसामान्य लोकांच्या घरामध्ये निर्माण झाली आहे। माझी आयुक्तांना भेटल्यानंतर हीच पहिली विनंती होती की हे जे डॉक्युमेंट्स बनवणारे, हे जे गँग्स आहेत, हे जे मोठं रॅकेट आहे याचा कुठेतरी खुलासा झाला पाहिजे। कारण आपण बघितलं तर या बँकांनी जी लोन दिली आहे तिची रक्कम जवळजवळ 2000 कोटी रुपयापर्यंत आहे। PM आवास योजनेतनं जे पैसे मिळाले त्याची रक्कम जवळजवळ 100 कोटी रुपयापर्यंत आहे। माझं म्हणणं आहे एवढा मोठा घोटाळा करणारे आज पोलीस संरक्षणामध्ये फिरतायत। मी तुम्हाला त्या एफआयआरची कॉपी देतो, तुम्ही त्या कॉपीमध्ये बघा की हे आरोपी कोण आहेत, ह्या आरोपींवर कोणाचा वर्दा असतं आहे। आणि माझी तर पोलीस आयुक्तांना देखील विनंती राहील की हे जे पोलीस संरक्षणामध्ये फिरणारे जे आरोपी आहेत यांच्यावर तात्काळ यांना अटक झाली पाहिजे या केसमध्ये आणि यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे ज्यांनी आज या लोकांना रस्त्यावर आणण्याचं काम केलेलं आहे। नाव काय एखादा आरोपी? मी आता सगळ्या आरोपीची तुम्हाला लिस्ट देतो। राजकीय वर्दा असलेले लोक आहेत, एफआयआर मध्ये दुसरंच नाव आहे, दुसरा आरोपी आहे, म्हणजे प्रथम 5 आरोपी असतात ते मुख्य आरोपी असतात आणि यांच्यावरती संघटित गुन्हेगारीचा कलम लावून यांच्यावरती गुन्हे दाखल करावे अशी मी विनंती मुख्यमंत्र्यांना देखील करणार आहे। आयुक्तांनी आश्वासन दिलं आहे, आयुक्ताला आश्वासन दिलं आहे की तुम्ही कोर्टातली लढाई लढा। आयुक्त त्यांच्या पद्धतीने काम करतायत आणि त्यांनी या लोकांना पुरेसा वेळ देखील दिला होता की आपले लीगल डॉक्युमेंट सादर करा, परंतु जमिनीच्या मालकीचा मुद्दा असल्यामुळे त्यांना याच्यामध्ये कुठलीही कारवाई करता येत नाही। पण मी त्यांना सांगितलेलं आहे की सहानुभूतीपूर्वक या लोकांचा विचार तुम्ही केला पाहिजे। 10वी-12वीच्या परीक्षा होईपर्यंत तरी या बिल्डिंगवर कुठलीही कारवाई झाली नाही पाहिजे याच्यासाठी त्यांना विनंती आम्ही केलेली आहे।